नमस्कार मंडळी. आजच्या रेसिपीमध्ये आपण कमी वेळात व कमी साहित्यात एकदम झटपट व चविष्ट असे शेंगोळे बनवणार आहोत. असे शेंगोळे बनवणार आहोत जे पारंपरिक पद्धतीचे, खायला भारी व बनवायला एकदम सोपे. चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपी सुरू करू. एका प्लेटमध्ये आपण 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ व अर्धी वाटी बेसन पीठ घेऊ. यामध्ये अर्धा चम्मच ओवा व चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि 2 चम्मच लाल तिखट मी यामध्ये टाकून घेते. लाल तिखट ऐवजी तुम्ही यामध्ये मिरचीचा ठेचा देखील टाकू शकता. आता यामध्ये मी अर्धा चम्मच हळद आणि लसूण व जिरे एकत्र कुटून घेतलेले आहे ते यामध्ये टाकून घेते. आता भरपूर प्रमाणात आपण यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ. या सर्व पिठाला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून आपण यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून पीठ घट्ट असं मळून घेऊया. आपले पीठ हे जास्त घट्ट नसावे, मध्यम मऊ असावे, म्हणजे चपातीच्या पिठापेक्षा थोडे घट्ट असावे. या ठिकाणी मी पीठ मळून घेत आहे. आपल्या पिठांमध्ये जिरे आणि लसूण थोडे जास्त प्रमाणात टाकून घ्यायचे. यामुळे आपल्या शेंगुळ्याची टेस्ट एकदम भारी लागेल. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला माहिती आहे का, बरेच जण पीठ मळते वेळेस लाल तिखट ऐवजी लसूण व हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून पीठ मळून घेतात. तुम्ही तसेही करू शकता. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी घट्ट असं पीठ मळून घेत आहे. आपले पीठ व्यवस्थित मळून झाल्यास आपण त्या पिठाला 10 ते 15 मिनिटांसाठी तेल किंवा तुपाचा हात लावून झाकून ठेवून घेऊ. या ठिकाणी मी पीठ मळून झालेलं आहे, मी त्यांना झाकून ठेवते. तोपर्यंत आपण शेंगुळ्यांसाठी फोडणी तयार करू. येथे मी एक पातेले घेतलेले आहे. त्यामध्ये 2 चम्मच तेल गरम करून आपण त्यामध्ये थोडी मोहरी टाकून घेऊ. मोहरी कढल्यास आपण त्यामध्ये लसूण व कुटून घेतलेले जिरे यांना टाकून त्यांना व्यवस्थित परतून घेऊ. आता यामध्ये मी 3 ग्लास पाणी टाकून घेते. म्हणजे पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त प्रमाणात करू शकता. माझ्या मते तर पाण्याचे प्रमाण थोडे जास्तच ठेवावे, कारण शेंगोळे शिजताना पाणी शोषून घेतात व रस्सा आपोआप घट्ट होतो. यामध्ये चवीनुसार मीठ टाकून आपण पाण्याला चांगली उकळी येऊ देऊ. तोपर्यंत आपण शेंगोळे बनवून घेऊ. आता या पिठाचा लांब दोरीसारखा तुकडा करून त्याला आपण गोल साईज मध्ये जोडून घेऊ. तुम्ही पाहू शकता मी गोल साईज मध्ये शेंगोळ्याचा आकार बनवून घेत आहे. तुमच्याकडे कसे शेंगोळे बनवतात ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. शेंगोळे बनवत असताना ते जास्त जाड बनवू नका, म्हणजे ते मध्यम आकारामध्ये असावेत. जाड वळल्यास शेंगोळे आतून कच्चे राहू शकतात शिजते वेळेस. पहा मी किती छोटे छोटे मस्त असे शेंगोळे बनवून घेतले आहे. आणि अजून एक, शेंगोळे बनवताना दोन्ही टोकांची बाजू ही बरोबर जोडून घ्यायची, म्हणजे ती पाण्यात गेल्यास तुटायला नको. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी बरोबर असे जोडून घेत आहे. तुम्ही पाहू शकता आपले शेंगोळे एकदम मस्त असे बनून झालेले आहे आणि आपल्या पाण्याला पण भरपूर प्रमाणात उकळी आली. आता आपण हे शेंगोळे हळूवार त्यामध्ये सोडून देऊ. उकळी आलेल्या पाण्यामध्ये मी हळूवार शेंगोळे सोडून घेते. आपल्या गॅसची फ्लेम मध्यम ठेवून घ्यायची आणि साधारण 10 ते 15 मिनिटे मंद आचेवर आपल्याला हे शेंगोळे शिजून घ्यायचे. आपले हे शेंगोळे शिजल्यावर ते पाण्यावर तरंगू लागतात व रस्सा थोडा दाट होतो. तेव्हा आपल्याला समजून घ्यायचं आहे की आपले शेंगोळे शिजलेले आहेत. तर आपण त्यांना एक वेळेस परतून घेऊ. जर शेंगोळे शिजते वेळेस पाणी कमी पडले तर वरून नेहमी गरम पाणीच घालायचं, म्हणजे थंड पाणी टाकल्यास आपल्या शेंगोळ्याची चव बदलू शकते. तुम्ही पाहू शकता आपले शेंगोळे मस्त असे खतखत शिजत आहेत. तुम्ही पाहू शकता मी रस्सा बनवण्यासाठी यामध्ये काही पण टाकले नाही, कारण ते शेंगोळे शिजते वेळेस आपोआप त्यांचा रस्सा निघत असतो. आणि जर तुम्हाला जास्त दाटसर रस्सा हवा असेल तर तुम्ही त्यामध्ये वरतून बेसन पीठ व ज्वारीचे पीठ टाकून रस्सा बनवू शकता. 15 ते 20 मिनिटांनंतर आपले शेंगोळे शिजून झालेले आहेत. मी त्यांना एका प्लेटमध्ये काढून घेते. एकदम गरम गरम असे आपले शेंगोळे तयार आहेत. जर तुम्ही या टिप्स वापरून जर शेंगोळे बनवले तर तुमच्या घरचे लहानांपासून मोठ्यांपर्यंत एकदम आवडीनेच खातील आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवून द्यायला सांगतील. चला तर मग तुम्ही पण ही रेसिपी नक्की आजच ट्राय करा आणि तुमच्या घरच्यांना नक्की खाऊ घाला. तुम्हाला माहिती आहे का, खानदेशामध्ये याला कडण असे म्हणतात. आमच्याकडे तर यांना शेंगोळेच म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात हे आम्हाला नक्की कमेंटद्वारे कळवा. चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह. वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.